बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कवठळ गावात विजयादशमीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहाने साजरी केली। गावाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। दसरा किंवा विजयादशमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो। या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य यशस्वी होते अशी श्रद्धा आहे। याच पार्श्वभूमीवर कवठळ गावात राधाकृष्ण मंदिरातून पालखी आणि दिंडी काढत पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेचे उद्घाटन दिनेश महाराज भामंद्रे, योगेश महाराज तांबडे, समाधान भाऊ लटके, गोपाल भाऊ लोणारे, मुकुंद महाराज क्षीरसागर, उपसरपंच जितेंद्र ठाकूर, ज्ञानेश्वर पुंडे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले। शोभायात्रा गोविंद महाराज मंदिरातून सायंकाळी 4 वाजता निघाली आणि विसर्जन हनुमान मंदिरात करण्यात आले। यावेळी गावात सुंदर रोषणाई, आकर्षण सजावट, कला व नृत्य सादरीकरण, विविध भजन मंडळाच्या झाकी आणि पारंपरिक पोशाख पाहायला मिळाले। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दुर्गा उत्सव मंडळ, नवयोग दुर्गा मंडळ, भजन मंडळ आणि कवठळ ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले। या शोभायात्रेमुळे कवठळ गावात धार्मिक वातावरण आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। जसं आपल्याला जे कार्य करायचं आहे ते जर आपण पुढे केलं तर काही आपलेच लोक त्याच्यावर विरोध करतात, तर अशा पद्धतीचा आहे तो राजकीय विषय आहे, तो नंतर मी तुम्हाला सांगेन। आज आपण या ठिकाणी दसरा या मेळाव्यासाठी आपण जे दरवर्षी सालाबादाप्रमाणे येतो, सीमोल्लंघन करतो, तर आज आपण सर्व इथं जमलेलो आहोत। मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपण आपट्याच्या पानाला जे महत्त्व देतो, आपट्याच्या पानाला आज सोनं असं म्हणतात, सोनं म्हणून आपट्याच्या पानाकडे पाहिलं जातं। तर एका काळामध्ये ते आधी जे चालायचं गुरु आणि शिष्याचं एक आपण आश्रम चालत होतो, तेव्हा ते ज्ञान प्राप्त करून एका शिष्याला, एका गुरुला आपल्याला काहीतरी भेट द्यायची होती। तर भेट देत असताना मग गुरुजीला त्यांनी सांगितलं की गुरुजी मला तुम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे, परंतु गुरुजी खूप ज्ञानी होते। त्यांनी सांगितलं की नाही, मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही किंवा मला काही पाहिजे नाही। परंतु शिष्य जो होता खूप नादिक होता आणि तो त्या गुरुजीच्या मागे लागला। मग गुरुजींनी त्यांना सांगितलं की महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सचिन पाटील, बुलढाणा। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।